घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट असणार आहे. अखेरीस लाभार्थ्यांना ₹50,000 वाढीव अनुदान वाटप निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून जे लाभार्थी होते घरकुलचे त्यांना ₹50,000 वाढीव अनुदान दिलं जाणार होतं व त्या संदर्भात आता शासन निर्णय देखील आला आहे व निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर ग्रामविकास विभाग यांच्याकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता जो अतिरिक्त राज्य हिस्सा आहे या योजनेकरिता निधी आहे ती वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. 4 पानी PDF आहे, 2 मिनिटात लगेच पाहूया. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास विभागाअंतर्गत बघा तुम्ही पाहू शकता जी काही निधी वितरित करण्यासंदर्भात 8 जुलै 2026 GR आला आहे म्हणजे शासन निर्णय आला आहे. तर प्रस्तावना काय आहे? सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. अनेक जण म्हणतात की आम्ही घरकुलचा अर्ज केला आहे मात्र जे रक्कम आहे ते अजूनही आम्हाला जमा झाले नाही, जे वाढीव अनुदान आहे ते अजूनही जमा झालं नाही. तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण GR आला आहे व आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे ते लवकरच जमा होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता शासन निर्णय यामध्ये देण्यात आला आहे ज्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 बघा टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% राज्य पुरस्कृत या योजनेकरिता ग्रामविकास विभागाअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार 140 कोटी इतका निधी सदर योजनेअंतर्गत शासन परिपत्रक 9/4/2026 मधील अटींच्या पूर्तता अनुषंगाने वितरित करण्यात प्रस्तावना मान्यता देण्यात आलेली आहे. अखेरीस आता ही निधी वाटप करण्यात आली आहे व मार्ग मोकळा झालेला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे येणार आहे. तर सदर योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा रुपये 140 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात येत आहे. ते लेखाशीर्ष देण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रामविकास विभाग जुलै 2026 या संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर ग्रामविकास अंतर्गत आता जे लाभार्थी असणार आहे तुमच्या खात्यामध्ये आधीचे जे निधी आहे ते जमा झाले आहे का नाही किंवा हप्ता वितरण आहे आधी किती तुमचे हप्ते जमा झाले आहेत नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर यामध्ये सांगितलेलं आहे बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत जे प्राप्त सन 2026-25 याच्या उद्दिष्टाने जे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50,000 एवढं निधी अतिरिक्त वाढ करण्यास 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयातून मान्यता देण्यात आली आहे. मात्र लाभार्थ्यांचा तेच प्रश्न होता की वाढीव अनुदान करण्यास किंवा अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे ते शासन निर्णयात मान्यता देखील मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या तरतूद कधी होणार आहे खात्यामध्ये जे हप्ता आहे किंवा वित्त विभागाकडून जे पैसे वाटले जातात किंवा दिले जातात ते तरतूद कधी होणार आहे. तर आता लवकरच तुमचे खाते तपासून घ्यायचं आहे कारण 140 कोटी इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्यासाठी शासनाने विचारणीत होती व ते सुद्धा करण्यात आली आहे. तर जे लाभार्थी असणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामविकास विभागांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता 140 कोटी निधी देण्यात आलेला आहे. तुम्ही देखील याचा अर्ज भरला होता का? तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करून पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजना चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.